पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले। आपण गेले अनेक वर्ष पाहतोय की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सत्ता होती। पश्चिम बंगाल मधला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी संघर्ष करत होता, पाय घट्ट रोवून उभा होता आणि तिथल्या सामान्य कार्यकर्त्याला असं वाटत होतं की एक ना एक दिवस या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार। आणि आज आपण पाहताय की पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची लाट आली आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होताना दिसतेय। त्याचप्रमाणे आसाम मध्ये सुद्धा मोठे यश भारतीय जनता पार्टीला मिळाले। सुदैवाने या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकींच्या निमित्ताने मागच्या काळामध्ये मी विधानसभा निवडणुकींच्या प्रचारार्थ गेलो होतो, त्यामुळे दोन्ही ठिकाणची परिस्थिती मला माहिती आहे। अत्यंत संघर्षाच्या वातावरणात कार्यकर्ते त्या भागामध्ये काम करतात। आज जे भारतीय जनता पार्टीला यश मिळाले, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी, केंद्रीय गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते अमित भाई शाह आणि पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आसाम मधले सर्व कार्यकर्ते यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज देशातल्या सामान्य जनतेला या विजयामुळे आनंद वाटतोय। आज जरा तुम्ही वेगळ्या पद्धतीनं आनंद व्यक्त करतात, नेमक्या याचे कारण काय आणि कशा पद्धतीने तुम्ही हे साजरे करता? आज आम्ही पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयानंतर भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी असा निर्णय केला की आपण पक्षाच्या कार्यालयामध्ये भारत मातेचं पूजन करून श्यामाप्रसाद मुखर्जींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या आनंदाचं सेलिब्रेशन करूयात। कारण परवा नसरापूर मध्ये जी दुर्दैवी घटना घडली, संपूर्ण पुण्यामध्ये, राज्यामध्ये संवेदना या विषयामध्ये त्या निरागस मुलीच्या पाठी आम्ही कोणताही जल्लोष, आनंदोत्सव, फटाके, आतषबाजी असं न करता सामान्यपणे कार्यकर्ते एकत्र आले आणि साधेपणाने आजचा हा उत्सव आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात एकमेकांना शुभेच्छा देऊन साजरा केला।